फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात। या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात। या टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या जहाल महिला माओवाद्याचे नाव राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटा असे आहे। 30 वर्षे वयाची ही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याच्या भोपालपट्टणम तालुक्यातील बडा काकलेर येथे राहणारी आहे। या महिला नक्षलीचा प्रत्यक्ष 4 पोलीस नक्षल चकमकीत सहभाग होता। महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर 6 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।